काय झालं? गाडी का थांबवली? साहेब ते बघा. सर या. सर गाडी बंद पडली वाटतं. हे गाडी बंद पडायचं कारण झालं? अशा जंगलामध्ये ही गाडी कोण घेऊन आलं आणि का आलं हा प्रश्न आहे. अशी बेवारस गाडी म्हणजे आजूबाजूला कुठेतरी बॉडी असण्याचे चान्सेस जास्त आहेत. चला. पवार, हा सर. त्या मुलीची किंचळ इथूनच आली ना? हा सर, मला पण असंच वाटतंय. वाटतंय? वाटणं आणि असण्यामध्ये बराच फरक आहे. मला स्वतःला मी बच्चन असल्यासारखं वाटतंय, पण मी आहे का? नाही, मला आपलं. जास्त बोल नका. गेट उघडतंय का ते बघा. साहेब रिसॉर्ट खूप दिवसापासून बंद होतं. असेल ना, उघडा. बंद दारं उघडतानाच पोलिसांचं नशीब पण उघडतं. कधी आत येतील यार. आता बोलत बसण्यात अर्थ नाही. आपल्यालाच काहीतरी करावं लागणार आहे. त्या बाबूरावला पहिले बाहेर काढा. तोच आत्ता वाचवू शकतो आपल्याला. ए नको बाबा, तो एक नंबरचा मूर्ख माणूस आहे. तो स्वतः चालला होता पोलिसांकडे, माहितीये ना? हो यार, तो सगळं खरं खरं सांगून मोकळा होईल यार. अरे पण पोलीस इथे आल्यावर तेच होणार आहे. त्यापेक्षा त्याला बाहेर काढा. त्याला जे काही समजावायचे ते समजावा. तो आपल्याला वाचवू शकेल. थांबा, मी त्याला बाहेर काढतो. अरे 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 लवकर काय ते ठरवा रे. तुमची हिम्मत कशी झाली मला आत कोंडायची? तुम्हाला काय वाटला? अरे बाबुराव असा कोंडून ठेवला म्हणजे तो गप बसल? अरे हाड, तुम्ही किती पण मला समजवा, किती पण पैसे द्या, हा बाबुराव तर कोणाच्या बापाचा ऐकणार नाही. एकदा जबान दिली म्हणजे दिली. बाबूराव माझा ऐका. बाबूराव, मी पोलिसांना बोलवणार म्हणजे बोलणार. मी बोलणार. मी तुम्हाला म्हणाला एकदा नाही म्हणजे नाही. एकदा नाही नाही नाही. बोला, विषय काय? हे बघ, हा मी बघतो. लवकर जा प्लीज. बघतो. गॉड, गाईज आता आपण काय करायचंय? अगं आपलं जाऊ दे. त्याआधी त्या आब्याच्या बॉडीचं काय करायचं ते बघ. सत्या हणम्या, बॉडीला उचला, आतमध्ये घेऊन जा. अरे पण तुम्ही असं बघत काय बसलाय? बॉडीला उचला, बाथरूम मध्ये ठेवा. रोहिणी, तू अशी रडत बसू नकोस. चला. काय विचारतोय मी? अहो तेच मला सांगायचंय. पण काय काय सांगायचं हाच विचार करतोय असंच ना? ठेवायच्या तसं काय नाही हो. मग काय? तू काय करतोयस तिथे आणि कोणाला विचारून या प्रॉपर्टीमध्ये पाय टाकलास? अहो साहेब, गरीब माणूस, 2 टायमाचा पॉट भरावा ना, मग काहीतरी कामधंदा असा पाहिजे की नाही, म्हणून मी इथं आलो. आता इथंच मी कामधंदा करतो, इथंच राहतो. आता गरीब असताना
हात सफाई करण्यापेक्षा साफसफाई केली बरी आहे का नाही? जरा जास्तच बोलतोयस असं नाही वाटत का तुला? आता गरीब माणूस बोलल्याशिवाय दुसरा काय करणार हो? तू गरीब आहेस. तू किती गरीब आहेस ते आता मला बघायचंच आहे. हा हो ऐक एवढी श्रीमंती ओतू जात असताना तू माझ्यासमोर गरिबीच्या गोष्टी करतोयस. हे मान्य नाही तो. मग कोणाचे आहेत? अजून कोण कोण आहेत? नाही म्हणजे तसे मांजेच आहेत पण मी खिशात ठेवले विसरलो. तू काही येडा समजतो का रे? आधी त्यांना बघतो. नाही साहेब माझं ऐका, मी तसे ते पाहुणे राहायला आले तो म्हणजे त्यांनीच हा रिसॉर्ट बुक केला. तुझं नशीब चांगलं म्हणून तुला लवकर आठवलं. आता पटकन त्यांना बाहेर बोलवायचं. मला पण बघायचंय रिसॉर्ट बंद असताना बुक करणारे हे महाभाग कोण आहेत हे मला पण बघायचंय. काय आलं आता? काय थाप ठोकायची याचा विचार करतोयस? तसं काय नाही हो. मग तू आवाज देतोस का? तुझ्या कानाखाली आवाज काढू? नाही विकी शेठ, सतीश शेठ, अहो बाहेर या लवकर. बाहेर या साहेब, तसे चांगले तो. तुमचा बोलणं बाहेरच्या बाहेर होऊन जाईल काय साहेब? बस आता आम्ही बघून घेतो. पवार चला आतमध्ये. नाही साहेबांनो, अहो माझं ऐकत अहो ऐकून हो साहेब. हे हलवा गायब करा. अरे पण हे रक्ताचे डाग ह्याचं काय करायचं? अनुजा पुसून घे, रक्त पुसून घे सगळं. हॅलो सर. काय चाललंय इथं? काय आम्ही फ्रेंड्स आहोत आणि रियुनियनसाठी जमलो होतो. रियुनियन तिघांचीच? एक पोरगी, दोन पोरं, एक फूल, दोन माळी. नक्की रियुनियनलाच आलायत की? नाही सर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. असं काही नाहीये. ठीक आहे, दूर करा गैरसमज. सर आमचे बाकी फ्रेंड्स पण आहेत. बोलवा. किती फुलं किती माळी आहेत हे आम्हाला पण टॅली करायचंय. हणम्या, सतेज, अरे अरे साहेब नमस्कार साहेब. एक फूल, तीन माळी. बाकीचे कुठे आहेत? पवार, इथं कुठेतरी पाणी मुरतंय. जडती का सगळ्यांची? हो सर. बर साहेबांनो, प्रत्येकची काही त्याची गरज नाही हो. म्हणजे आता हा रिसॉर्ट बंद आहे हे मला पण माहिती आहे.
आता इथे येऊन बेकायदेशीरानं हे पण मला माहिती आहे, पण तेवढी एक गोष्ट सोडली ना तर तसा काही इथे झडती घ्यायची गरज नाही हो. नाही साहेब, काय ना, आम्ही समधी मित्रमंडळी इकडे एन्जॉयमेंटला आलो होतो. एन्जॉयमेंटची जरा जास्तच घाई केली तसं नाही वाटत का? नाही म्हणजे काही कळलं नाही. हे बघा ना, हे 3 फूल 4 माळी. साहेब साहेब हे, साहेब साहेब हे बघा, ही कोर्टाची नोटीस कोणीतरी फाडून ठेवली आणि हे सील केलेलं कुलूप बेकायदेशीरपणे एक कुलूप तोडून सगळे आत शिरले. कोर्टानं सील केलेल्या प्रॉपर्टीवर बेकायदेशीरपणे घुसलात तुम्ही. काय बोलायचंय काय? नाही, हे रिसॉर्ट सील केलं होतं याबद्दल काही कल्पना नव्हती आम्हाला. तुम्हीच बुक केलं ना? हो, पण म्हणजे आम्ही सगळे इतक्या वर्षांनी भेटणार होतो, आमच्याकडे काही ऑप्शन नव्हता आणि इतर सगळे रिसॉर्ट बुक होती, त्यामुळे आम्ही हे रिसॉर्ट बुक केले. साहेब, साहेबांचं नाव कळेल का? लोखंडे. लोखंडे साहेब, जरा इकडे याल का? 2 मिनिटं जरा. विक्या थांब, मी बोलतो. साहेब जरा 2 मिनिटं या, 2 मिनिटं या. हा, इकडे या जरा. एक खालीच बोलायचं होतं. 1 मिनिट. काय आहे, मी काय म्हणतो? नाही सॉरी. नाही, मी काय म्हणतो साहेब, तुम्ही का म्हणून विषय आणायलाय? हा, तुम्ही बी आहे, आम्ही बी आहे, मग कोर्टाला कशाला मध्ये आणायलाय? नाही म्हणजे काय आहे, जे काही बी देण्या घेण्याचं असेल ते आपण आपापसात बघू, नाही का? हेच ऐकायचं होतं मला. याचीच मनापासून वाट बघत होतो, पण तुमच्यापैकी कोणी काही बोलायलाच तयार नाही. नाही साहेब, बाबा आमचे मित्रमंडळी येत नाही, यातला एवढा अनुभव नाहीच आहे. पण आपलं असं नाही बरं का, मला समोरचा माणूस बघितलं लगेच कळतं की समोरच्याला नेमकं काय हवंय, काय म्हणायचंय ते. अरे साहेब, एवढं म्हणायला येतं आपण. साहेब साहेब मला विकत घेतो? हा, एवढा मोठा झाला, लाच दिल्याच्या आरोपाखाली 8 टाकेन. साहेब जरा चूक झाली, अशी चूक पुन्हा होणार नाही. साहेब, त्याच्या वतीने मी सॉरी म्हणतो. नाही, आम्हाला हा विषय वाढवायचा नव्हता म्हणून तो बोलला असेल. प्लीज हा विषय थांबवा ना इथे. सर, आय एम सॉरी. तू पण आहेस का? मी सगळ्यांनी मिळून फॉरेस्ट ऍक्टचा भंग केलाय, बेकायदेशीरपणे घुसलाय तिथे. कारवाई होणार. पवार, सगळ्यांची नावं आणि ऍड्रेस लिहून घ्या. सर, मी काय म्हणतो, खरंच आमची चूक झाली, आत्ता माफ करा मला प्लीज. आम्ही लगेच निघतो इथनं. हा, आपण निघूया इथनं. मुद्दा बरोबर आहे, पण जाणार कसे? तुमची एक गाडी रस्त्यावरच बंद पडली. खरं आहे ना? थोड्याच वेळात त्यांची गाडी हायवेला लागेल आणि तू म्हणतोस प्लॅन फसलेला नाहीये. पण गाडी हायवेला पोचाय ती चालायचं पाहिजे ना. म्हणजे काय? म्हणजे गाडी चालू झालेली की आपोआप बंद पडेल की तिच्या ऑइल टँकरला मी भॉक पडल्या असं मी काम केलंय. ओ काय झालं काय? गाडी बंद पडली आहे. आता अति शहाणपणा करून गाडीच्या चाव्या नसताना सुद्धा पट्ट्या टाकून गाडीचे दरवाजे उघडले, आतल्या वायर इकडच्या तिकडे केल्या तर गाडी बंदच पडणार ना. सिंपल आहे. खरंच आमची चूक झाली, आत्ता माफ करा मला प्लीज. आम्ही लगेच निघतो इथनं. हा, आपण निघूया इथनं.
मुद्दा बरोबर आहे, पण जाणार कसे? तुमची एक गाडी तर बंद पडली. खरं आहे ना? आणि हे जर खरं असेल तर याच्या मागे बरंच काही खोटं दडलंय. हे योग्य वेळी तुम्हालाही कळेल आणि आम्हालाही समजेल. कोण आहे? कोण आहे? बाथरूम कुठे? बाथरूम काय विचारतोय? बाथरूम कुठे आहे? बघू त्याला काय विचारतो? हा समोरचा दरवाजा आहे ना, त्याच्यातून बाहेर पडल्यावर उजवीकडे वाला. पवार, सांगितलेलं काम करा. आलोच मी. ला 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 ला